नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाच्या पहिल्या फवारणीबद्दल जाणून घेणार आहोत। पहिली फवारणी कोणती घ्यावी, ती नेमकं कधी करावी आणि सुरुवातीच्या अवस्थेत कोणत्या किडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी ती आवश्यक असते याचीच माहिती सोप्या भाषेत आज पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। शेतकरी मित्रांनो, कापूस लागवडीनंतर साधारण 25 ते 30 दिवसांनी म्हणजेच पीक 1 महिन्याच्या आसपास झाल्यावर पहिली फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचे ठरते। या टप्प्यावर योग्य फवारणी केल्यास सुरुवातीच्या किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो आणि पिकाची वाढही चांगली होती। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या पहिल्या फवारणीसाठी महागडी किंवा जास्त ताकदीची औषधं वापरण्याची गरज नसते। सुरुवातीच्या अवस्थेत कमी खर्चात प्रभावी ठरणारी औषधे वापरले तरी चांगले परिणाम मिळू शकतात, कारण या काळात कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव फारसा नसतो। मुख्यतः मावा आणि काही प्रमाणात तुडतुडे याचा प्रादुर्भाव शेंड्याकडील कोवळ्या पानावर दिसून येतो, त्यामुळे याच किडीवर नियंत्रण मिळवणारी योग्य फवारणी करणे फायदेशीर ठरते। सगळ्यात स्वस्तात जे औषध बसतात तर त्या औषधाची आपल्याला आपल्या कापूस पिकावरती फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, मावा तुडतुड्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अतिशय स्वस्तात बसणारे मी तुम्हाला 2-3 कीटकनाशक सांगतोय। तुम्ही त्या 2-3 कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक निवडा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला पूर्ण फवारणी नेमकी कोणती करणे गरजेचं आहे याच्या संदर्भात माहिती भेटेल। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कीटकनाशकामध्ये तुम्ही इमिडाक्लोप्रिड हा घटक असलेले बायर कंपनीचं कॉन्फिडर वापरू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं सुपर कॉन्फिडर ह्या औषधाची सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता। त्याचं प्रमाण तुम्हाला प्रति 20 लिटर पंपासाठी 10 ml घ्यायचे आहे। या कीटकनाशकाची तुम्ही निवड करू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचं ॲक्ट्रा ह्या नावाचं एक कीटकनाशक आहे। जर तुम्ही ॲक्ट्रा ह्या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता। याचं प्रमाण प्रति 20 लिटर पंपासाठी आपल्याला 10 ते 12 ग्रॅम ह्या औषधाचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं रोगर ह्या औषधीचा सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता। प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 मिली ह्या औषधाची फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कपाशी पिकावर मावा तुडतुड्याचा जास्तच प्रमाणात अटॅक झाला असेल तर तुम्ही UPL कंपनीचे उलाला हे औषध वापरू शकता। UPL कंपनीचे उलाला ह्या कीटकनाशकामध्ये फ्लोनिकॅमिड 50WG हा प्रभावी घटक आहे। हे औषध विशेषतः मावा तुडतुडे आणि पांढरी माशी यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरले जाते। जर शेतकरी मित्रांनो मावा तुडतुडेचा कमी प्रमाणात असेल तर आपण याचा वापर विशेषतः दुसऱ्या फवारणीला आपण हे वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आहे 20 लिटर पंपासाठी 8 ग्रॅम। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही 3-4 औषधापैकी एक औषध आपल्याला तिथे कीटकनाशक म्हणून निवडायचे आहे। मित्रांनो, आता ह्या कोणत्याही एक कीटकनाशकाबरोबर तुम्हाला बुरशीनाशक वापरायचे आहे। आता आपण 2 बुरशीनाशक बघू। अतिशय स्वस्तात व कमी रेटचे बुरशीनाशक आहेत, तर तुम्ही त्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, पहिले बुरशीनाशक बघूया। इंडोफिल कंपनीचे M45 या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। याचं प्रमाण आहे प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रॅम। तुम्ही हे वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीचे साप ह्या नावाचं जे बुरशीनाशक येतं तर तुम्ही याचा वापर करू शकता। प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रॅम। शेतकरी मित्रांनो, एक कीटकनाशक एक बुरशीनाशक, आता तुम्हाला एक टॉनिक वापरायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 टॉनिक सांगणार आहे, अतिशय जबरदस्त आणि दोन्ही टॉनिकचा जबरदस्त रिझल्ट आहे। त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिले आहे पाटील बायोटेक कंपनीचे ऑक्सिजन ह्या टॉनिकचा तिथे तुम्ही वापर करू शकता। याच्यामध्ये फुल्विक ऍसिड, ह्युमिक ऍसिड व असे भरपूर घटक आहेत आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ तिथे करणार आहे। हे टॉनिक जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर 100% वापरा। याचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 50 मिली घ्यायचं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो अवेलेबल नाही झाले तर तुम्हाला PI इंडस्ट्रीजचं बायोविटा X या टॉनिकचा सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता। प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 40 मिली हे टॉनिक तिथे वापरणे गरजेचं आहे। मित्रांनो, एक कीटकनाशक व एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक 100% आपल्याला वापरायचे आहे। जर तुमची इच्छा असेल तर याच फवारणीमध्ये तुम्ही 19-19 या विद्रव्य खताचा वापर करू शकता। सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होण्यासाठी
कारण सुरुवातीला आपल्या कापूस पिकाला आपण जे काही खत वगैरे टाकतो, कपाशी पिकाला जास्त प्रमाणात मुळ्यांची संख्या नसल्यामुळे तर ते लवकर तिथे उपलब्ध झालेले नसतात. म्हणून आपण जर विद्रव्य खताची फवारणीद्वारे वापर केला तर सुरुवातीला आपल्या कापूस पिकाला तिथे 100% फायदा होणार आहे. जर तुम्ही प्रति 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम, एका पंपासाठी 19-19-19 या विद्रव्य खताचा सुद्धा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कपाशीला पहिली फवारणी घेऊ शकता. तुमचा कापूस पीक सध्या कोणत्या अवस्थेत आहे खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ मधील जी फवारणी सांगितलेली आहे ती फवारणी करून झाल्यावर कसा रिझल्ट येतो हे सुद्धा कमेंट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.